नमस्कार मित्रांनो, मी रुपाली वानखेडे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे मी सो आणि स्वतः यामधील फरक काय असतो आणि हे जेव्हा कळाल्यानंतर माणूस जीवनाचा अर्थ कसा कळायला लागतो. जीवन खूप सुंदर होते हे जेव्हा कळते तेव्हा. ओके, तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सो. सो म्हणजे काय असते? सो म्हणजे पूर्ण ब्रह्मांडच. आपण या ब्रह्मांडाचा एक भाग आहे ना. आपण सपोज दूध असते, दुधापासून दही बनते, दह्यापासून पनीर बनते, तसं एक एक कंटेंट बनत राहते आणि काहीतरी एक साखळी राहते निसर्गाची. तसंही आपण या युनिव्हर्सचा, या निसर्गाचा एक भाग आहो. आपण वेगळे आहो का? भगवान बुद्ध म्हणतात, माझा जन्मही झाला नाही, माझा मृत्यू झाला नाही, मी एखाद्या झाडाच्या पानासारखा प्रकट झालो आणि अप्रकट होणार आहो. तसं आपणही येऊ. मी ॲज अ टीचर म्हणून पण सांगते, मी सायन्स वाचलेले, मी जिओग्राफी वाचलेली. त्यामध्ये खूप सारं म्हणजे मनुष्य राहतात. खूप खूप जर झाले तर नंतर काय होते, हे कार्बन होते, पृथ्वीच्या पोटात कार्बन साठा म्हणून जाऊन साचलेला राहतो. त्याच्यामुळे आपण या पृथ्वीला कनेक्ट झालेलो. ओके, आणि या पृथ्वीच्या पोटात जेवढे एलिमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल पृथ्वीचे 3 थर राहतात. त्यामध्ये शिलावरण राहते, त्याच्यानंतर वायावरण राहते, त्याच्यानंतर स्पोर म्हणजे एक गाभा राहतो. त्या गाभ्यामध्ये निफे असते आणि त्या निफेमध्ये सगळ्यात जास्त काय असते माहिती तुम्हाला? त्या निफेमध्ये असते लोह आणि आपल्या शरीरात बी एच असते. ज्या ज्या पृथ्वीमध्ये एलिमेंट असतात ते ते आपल्या शरीरात असतात. मी आधी पायाची लहान लेकरं खूप माती खातात खातात ना. मग नंतर कळालं की त्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते, मग ते माती खातात. म्हणजे या पृथ्वीमधूनच आपण आहोत. आपण म्हणजेच पृथ्वी हो. मग वेगळं काही आहे का? आपण हेच असेल तर मग आपण कशाला एवढं सगळं करत बसतो? आपण जर तिस्मार खाणंही झालो, मोठं काही झालं, तर शेवटी कुठं जाणार हो? आपण यामध्येच जाणार हो ना, आहे ना. तर त्यामुळं ब्रह्मांड हे सर्व आपल्यामध्ये असते, आपण सर्वामध्ये असतो. तर आता ना काही काही आध्यात्मिक गोष्टी वाचताना आता मला कळते की बाबा आपण यामध्ये दडलेलो. या पृथ्वीमध्ये खूप सारे रहस्य आहे की ते असे ते उलगडता उलगडता कधी कधी वाचता वाचता कळते की एवढं काही दडलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आपले पूर्वज सांगून गेलेले की झोपताना दक्षिणेकडून मुंडकं करून झोपायचं नाही. काहून नाही झोपायचं? मग आता अभ्यास केल्यानंतर कळलं की पृथ्वी नॉर्थ ते साऊथ घुमत अशी घुमत राहते. पृथ्वीचा दक्षिण टोक आणि उत्तर टोक कितीही घुमले तरी एकत्रच येतात, ते एकत्रच येतात. मग आपण जर त्या साईडनं झोपलो तर आपलं ब्लड सर्क्युलेट व्यवस्थित होत नाही. ब्लड हे दिमागाला सर्क्युलेट करत नाही, ब्लड तिथपर्यंत जात नाही. त्याच्यामुळं मग आपला ब्रेन निकामी होऊ शकतो. त्यासाठी मोठे सांगतात की असं करायला नाही पाहिजे. ओके, आता जेव्हा आपण अजून उलगडा कळतो तेव्हा त्या गोष्टी समोर येतात आणि शास्त्रात पण आहे. पण शास्त्रात आहे आणि स्पेसिफिक कारण न देता ते सांगतात शास्त्रात आहे. त्याच्यामुळे भरपूर जणांचा त्याच्यावर विश्वास नसते. पण शास्त्रात सांगणं, आपले आई वडील सांगतात, हे काय चुकीचं आहे का? ते पण योग्यच आहे. ओके, त्याच्यामुळं सो म्हणजे पूर्ण ब्रह्मांड आलं. ओके, आणि आपण एक त्या ब्रह्मांडाचा भाग आहे. ओके, त्याच्यामुळं सो एवढा मोठा आहे हे जेव्हा कळलं तेव्हा मग माणूस आपण म्हणजे जाणार कुठं? आपण याच्यातच हेच आपण आहे हे कळते माणसाला. एक चांगली अनुभूती येते. त्याच्यानंतर स्वतः स्वतः जर शिकायला गेलं तर स्वतः म्हणजे खूप मोठी डेफिनेशन आहे स्वतःची. स्वतः म्हणजे काय असते माहिती का? स्वतः म्हणजे ज्याने आपल्याला क्रिएशन केलं ते म्हणजे आई वडील. जर मंदिर आहे, मंदिरात जर मूर्तीच नसली तर चालेल का हो? नाही ना, चालत नाही. त्याच्यामुळं घरात खूप मोठं घर बांधलं तुम्ही, खूप खूप मोठं घर बांधलं, त्या घरात आई वडीलच नसतील डोक्यावर हात ठेवायला, तर त्या घराला किंमत आहे का? तसं आपल्या स्वतःमध्ये आपण फक्त एकटं नसता, आपले आई वडील सुद्धा असतात आणि आई वडिलाची किंमत ती गेल्यावर कळते. की ते नसतात तेव्हा आपल्याला कळते की आई वडील किती मोलाचे येतात. त्याच्यामुळं आपल्या स्वतःमध्ये आपले आई वडील पण असतात. त्यानंतर आपल्या स्वतःमध्ये जर तुम्ही पुरुष असाल तर तुमची पत्नीचाही खूप सहभाग असतो. तुम्ही स्त्री असाल तर तुमचे पती. मी एक उदाहरण सांगते तुम्हाला. तुम्हाला भगवान बुद्ध माहीत असतील ना. ते भगवान बुद्ध व्हायच्या आधी ते सिद्धार्थ होते. जेव्हा सिद्धार्थांचा लग्न सोहळा होता आणि ते एक राजाचे पुत्र होते, त्या राज्याचे, त्या भारतवर्षाचे सगळे राजे तिथे आले होते त्या लग्न कार्यक्रमात. आणि लग्न कार्यक्रम पार पडला आणि मग तिथे एक नृत्यांगना आली. तिचं नाव होतं आम्रपाली.
तुम्ही तर ओळखतच असाल. ती आम्रपाली होती. मग आम्रपालीचा नृत्य कार्यक्रम झाला आणि मग प्रत्येकाने तिला गिफ्ट दिलं. आजच्या भाषेत गिफ्ट, हां, गिफ्ट दिलं तेव्हा. गिफ्ट दिलं आणि मग सिद्धार्थाचा टाईम आला. मग तिनं सिद्धार्थाला एक वचन मागितलं. सिद्धार्थानं त्यांच्या गळ्यातला एक मोत्याचा हार तिला गिफ्ट द्यायला तयार केले. पण ती म्हणे, मला सिद्धार्थ हे नकोय, मला एक वचन द्या की तुम्ही ते पूर्ण करसाल. मग सिद्धार्थ हो म्हणाले, मी ते वचन पूर्ण करीन. तर ती बोलली की तुम्ही मला एकांतात भेटायला यायचं. मग दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ तिला भेटायला जातात आणि सोबत त्यांची पत्नी यशोधराला घेऊन जातात. तेव्हा ती आश्चर्यचकित होते की तुम्ही तर मला वचन दिलं होतं की तुम्ही मला एकांतात भेटायला येणार आहे. तेव्हा सिद्धार्थ बोलले की मी स्वतः नाही, मी स्वतः म्हणजे माझी अर्धांगिनी यशोधरा. तर एवढं मी स्वतःमध्ये असते. त्याच्यासाठीच अर्धांगिनी, बायकोला अर्धांगिनी म्हणतात. ओके, तर तुम्ही स्वतः म्हणजे एकटे नाही. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरवर येतात तुम्ही स्वतः, म्हणजे त्याच्यानंतर तुमची मुलं. तुमचे मुलं पण तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतात ना. पण जेव्हा मुलाला वेळ द्यायचा टाइम येते, तेव्हा आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आई वडील मुलाला वेळ देत नाहीत. ते खूप सारे पैसे कमवायच्या नादात, त्यांना चांगली लाईफस्टाईल देण्याच्या नादात ते काय करतात माहिती का, स्ट्रगल करतात आणि त्यांना वेळ देताच येत नाही. दिवसभर कामाचा ट्रेस, घरी आले तेव्हा जेव्हा मुलाच्या सोबत 2 शब्द बोलायचा टाइम येते, तेव्हा ते थकून आलेले राहतात. थोड्या फोन स्क्रोल केला इकडं तिकडं करता करता वेळ निघून जाते आणि ते मुलाच्या आणि आई वडिलात एक डिस्कनेक्टचं नातं तयार झालेलं राहते. मग तुम्ही स्वतः म्हणजे तुमची मुलं, ते मुलं उद्या तुमचे संस्कार घेऊन तुमचं नाव या जगात ठेवणार राहते. त्यांनाच तुमचे संस्काराचा वेळेची गरज असते तेव्हा ते भेटत नाही. मग तुम्ही स्वतः कम्प्लीट होता का? तुम्ही स्वतः जर असेल आणि तुम्ही स्वतः ज्या व्यक्तीला वेळ द्यायत नसेल, तर मग तुम्ही कम्प्लीट पर्सन आहे का? त्यानंतर ठरते तुमचे भाऊ किंवा तुमची बहीण. तुम्ही मोठे भाऊ असला, तुमचा एखादा भाऊ स्ट्रगलिंग फेजमध्ये असेल, त्याला तुमच्या एका कॉलची जर गरज पडली, तुम्ही जर म्हणलं तो स्ट्रगल करते, तुम्ही जर म्हणलं ठीक आहे भावड्या सगळं ठीक होईल, तेव्हा तुम्ही काही खूप मोठं करत नाही, पण त्याला एक आतून नवीन एनर्जी निर्माण होते आणि तोच तो स्ट्रगल फेस करतो. तुमची बहीण असेल एखादी, ती प्रत्येक फेस्टिवलला तिची इच्छा नसते की तुम्ही तुमच्या घरी घेऊन या, पण तुम्ही तिला तिसऱ्या चौथ्या दिवशी जर फोन लावला, तुम्ही विचारलं तू खुश आहे का, त्यामध्येही ती खूप खुश. तिला वाटते की कोणीतरी आहे सपोर्ट करणारा, तीच हँडल करत असते. ती सासर सोडून तुमच्या घरी नाही येत. त्याच्यामुळं तुम्ही स्वतः म्हणजे एवढी मोठी डेफिनेशन आहे. आणि आणि स्वतः जेव्हा कळलं, तेव्हा मग खूप खूप गोष्टी कळतात आणि जीवनाचा एक वेगळाच अर्थ कळतो. आपण काही काही लोक सुसाईड करायचा विचार करतात, पण आपण स्वतःमध्ये जर एवढे जणांवर इफेक्ट होणार असेल तर आपण करू का मग? कारण की आपण एकटं एकटं होऊ शकत नाही. म्हणजे ती पृथ्वी जी आपल्याला जगवते. आणि स्वतःतला जर फरक कळला तर खरंच छान वाटते ना जीवन. खूप सुंदर वाटते की आपण खूप साऱ्यावर डिपेंडेंट आणि खूप सारे आपल्यावर डिपेंडेंट कनेक्ट जाळी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर अशी नवीन नवीन माहिती आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला शेअर करा. ओके, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कळवा. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके.